कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? तर आता आपण गाणगापूरवरून निघाल्यानंतर पोचलो अक्कलकोटला. अक्कलकोटमध्ये असलेल्या यात्रीभुवनमध्ये फ्रेश होऊन त्यानंतर आम्ही गेलो वटवृक्ष मंदिरात स्वामींच्या दर्शनासाठी. मंदिरात गर्दी नसल्यामुळे आमचं सुंदर असं स्वामींचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही गेलो अन्नछत्रालयाच्या प्रसादालयामध्ये जेवण करण्यासाठी. जेवण झाल्यानंतर रात्री आराम करून सकाळी 5ला आम्ही गेलो श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात काकड आरतीसाठी. मंदिरात असलेली ही स्वामींची प्रतिमा 40,000 रुद्राक्षांपासून बनवली आहे. काकड आरतीनंतर नाश्ता करून आम्ही हा सुंदर परिसर बघत पोचलो तिथे असलेल्या तुळजाभवानी माता मंदिरमध्ये. नंतर गेलो श्री गुरु मंदिर बाळप्पा मठात. इथे या पांढऱ्या चौकोनात स्वामी समर्थांच्या पायाचे ठसे उमटले आहेत. हा आहे बाळप्पा मठाच्या बाजूला असलेला श्री राम मंदिर. त्यानंतर आम्ही गेलो 12 ज्योतिर्लिंग मंदिरात. श्री एकमुखी दत्त मंदिर. पुढे आम्ही गेलो श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरात. हा आहे चोळप्पा महाराजांचा वाडा. स्वामी 21 वर्ष चोळप्पा महाराजांच्या वाड्यात राहिले होते. स्वामींच्या अंगरखा रुद्राक्षमाळा आणि पादुका इथेच या वाड्यात आहे. सर्व मंदिरातले दर्शन झाल्यानंतर गेलो आम्ही प्रसादालयात. इथे आम्हाला स्वामींची आरती सुद्धा भेटली. नंतर जेवण करून आम्ही आराम केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.